सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या इंडियन मॉम्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक. आपल्या सर्वांनाच माहिती आहे गणेश म्हणजे आपल्या ते बसलेले आहे गणपती, तर त्यांच्या आवडीचे जे आहे ते सर्वात आवडीचे आहे ते मोदक. तर ते मोदकसाठी जे साहित्य लागतात ते आपण पाहूया. पहिलं आहे तांदळाचं पीठ, तूप, परत वेलची पूड, तूप, तांदळाचं पीठ, वेलची पूड, खवलेला नारळ, मीठ, हे जे साहित्य. आणि आपण एका गॅसवरती पाणी गरम करायला ठेवूया उकडीसाठी. ठीक आहे. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपण थोडं थोडं करून तांदळाचं पीठ टाकून ते हलवू घ्यायचं. तांदळाचं पीठ टाकण्याच्या आधी त्याआधी तूप टाकायचं थोडंसं आणि मीठ टाकायचं थोडंसं चवीपुरतं. आणि ते पीठ सर्व हलवून घ्यायचं. ते पीठ हलवून घेतल्याच्यानंतर त्याचं झाकण ठेवायचं आणि ते वाफळण्यासाठी ठेवून द्यायचं. गॅस बंद करायचा. ठीक आहे. त्यानंतर कढई घ्यायची, कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये तूप टाकायचं. तूप टाकल्यानंतर त्यामध्ये खवलेला नारळ भाजून घ्यायचा, गूळ टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि चांगलं ते परतून घ्यायचं. ते परतल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवायचं. त्यानंतर आपण जे उकडायला ठेवलं होतं ना पीठ पातेल्यामध्ये, ते झाकण काढायचं, ते एका ताटात काढून घ्यायचं. छानपैकी पीठ मळून घ्यायचं. ते पीठ मळल्यानंतर थोडं थोडं करून गोळा करून घ्यायचा. जर आपल्याला साच्यामध्ये मोदक बनवता येत नसेल किंवा हातामध्ये व्यवस्थित मोदक बनवता येत नसेल तर आपण काय करायचं, प्लास्टिकचा कागद घ्यायचा, त्यामध्ये ते गोळा करून पीठ ठेवायचं. ते लाटण्याने थोडंसं लाटायचं. आपण नैवेद्य करतो ना छोटासा, तसं मग ते काढून घ्यायचं. त्यामध्ये कडा करायच्या. व्यवस्थित चिटकत असेल तर हाताला पाणी लावायचं. मग ते पाण्यानंतर कडा केल्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं आणि हळूहळू ते गोल गोल करत जाऊन त्याला मोदकाचा आकार द्यायचा. असे करून सगळे मोदक आपण बनवून घ्यायचे. ठीक आहे. बनवल्यानंतर एका गॅसवरती पाणी तापायला ठेवायचं. ते चांगलं उकळी आणून द्यायचे. त्यामध्ये चाळण ठेवायची आणि चाळणीमध्ये एक एक करून सगळे मोदक ठेवून द्यायचे. ठीक आहे. मोदक ठेवल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं. 10 ते 15 मिनटं ते मंद आचेवरती, जास्त फास्ट गॅस करायचा नाही. फास्ट गॅस केला तर मोदक आपले फुटतील. ठीक आहे. 15 मिनटांनी आपण झाकण काढायचं आणि पाहायचे मोदक कसे झालेत. मोदक एकदम छान उकडलेले आहेत आणि आपले मोदक बनून तयार झालेले आहेत. सर्वांना रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मोदक जे आहे ना, ते उकडीचे मोदक बनवायला खूप अवघड असतात, पण केलं तर काहीच अशक्य नसतं. ठीक आहे ना. म्हणून तुम्ही रेसिपी करून पहा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा. मी हा व्हिडिओ आज स्टॉप करते. धन्यवाद.